नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि राम परत आलेले आहेत. 8 दिवसासाठी गेले होते, ते आता 15 दिवसांनी परत आलेले आहेत. तर आता रविवार असल्यामुळे शिवा केस वगैरे कापायला निघाला, कारण ते शाळेत चालत नाही. 0 कट असं सांगितलं आहे की केस काहीच नाही पाहिजे. तर ती गेलेत आणि इकडे मी आता गरम पाणी घेतलं आहे, त्यात थोडा शॅम्पू टाकते आणि कंडिशनर टाकते जो मी वापरत नाही तो, आणि थोडंसं डेटॉल, आणि त्यात हे सगळं मी माझे कंगवे साफ करण्यासाठी केलं आहे मिश्रण. आणि मग हे पूर्ण असं दिवसभर भिजवून ठेवून संध्याकाळी मग त्यांना मी साफ करणार. तर ही माझी घरातली सोपी पद्धत आहे, जेणेकरून जास्त काय त्याला घासाघाशी करायला लागत नाही. नुसतं भिजवून ठेवलं आणि थोडंसं ब्रशने कपड्यांच्या घासलं की ते निघून जातं. आणि त्यानंतर मी झाडांना पाणी वगैरे घातलं आणि आम्हाला तुळशीबागेत जायचं होतं, कारण तुळशीसाठी एक दिवा घ्यायचा होता. जो असा दिवा प्रत्येक वेळी वापरते मी, नवीन आणतो आहे, खरं हा खराबच होतो आहे आणि तो काही टिकत नाही. तर मग आता चांगलाच पितळेचा वगैरे असा आणायचा होता. म्हणून मी कामं आवरायला घेतली. त्यानंतर जेवण आवरलं. रात्री चिकन बनवलं होतं, तर भात भाकरी केली, चिकन वगैरे खाल्लं, आम्ही जेवलो आणि जायच्या तयारी करायला लागलो. आणि ते शिवांशच्या पायाला लागले. आणि रोजची सवय आहे शाळेतून आल्यावर झोपायची, तर ते झोपायचं टाईम झालं होतं म्हणून रडायला पण येत होतं, फिरायला पण जायचं होतं आणि झोपायचं पण होतं. त्यामुळे मग त्याचं किरकिर चालू होती. आणि बरेच दिवस झालं माझं पैंजण घ्यायचं होतं मला, जे जुनं होतं ते तुटत होतं. तर मग ते देऊन आम्ही दुसरं पैंजण घ्यायचं होतं जाताना, तर तेही एक काम होतं आज. आणि मग 4-5 बघितल्यानंतर हे डिझाईन मी घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेत. तर रविवार असतानाही तुळशीबागेत अजिबात गर्दी नव्हती. मला आश्चर्यच वाटलं, कारण इतकी गर्दी असते की चालायलासुद्धा जागा नसते. आणि खूप मस्त ज्वेलरी आली होती. गौरी गणपती येणार आहे, त्यामुळे खूप मस्त ट्रेंडिंग ज्वेलरी आली होती. आणि नवीन कुठली ज्वेलरी मला दिसली व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये कुठे, तर ती पहिल्यांदा मी तुळशीबागेत येऊन बघते, कारण ती आलेलीच असते तुळशीबागेत. आणि तुळशीबागेत ती एवढी स्वस्त असते, त्यामुळे 1-2दा घातली आणि परत नाही घातली तरी काही वाटत नाही त्याचं. ते मस्त असे सगळे आले होते, पण मला आत्ता गरज एकाचीच होती, तर मी एकच घेतलं आहे. तर मला एक नेकलेस घ्यायचा होता, तो मी घेतला आणि आता आम्ही दिवे बघायला आलो. तर तुळशीबागेत जी दुकानं आहेत तिथे महाग आहे, पण एका ठिकाणी असे सगळे पितळेचेच भांड्यांचे दुकान आहे मंदिराजवळ. 5-6 दुकानं आहेत तिथे, तर ते सगळं स्वस्त भेटतं. आणि हे कुंकवाचा करंड आहे, ज्याच्या अशा पाकळ्या आहेत आणि वर त्याला स्क्रू आहे, तो लूज केला तरच बाकीच्या पाकळ्या उघडतात, नाही तर मग ते पॅक असतं. आणि खूप छान असं जुन्या पद्धतीचे सगळे असे भांडी इथं मिळतात. जसे की लोकांना जुन्या पद्धतीच्या गोष्टी घरी ठेवायला आवडतात, अँटिक म्हणून असं, तर तशा प्रकारे होतं. आणि हा खलबत्ता एक मला आवडला होता. जुने वैद्य वगैरे असतात त्यांच्याकडे असं असायचं. हा आपण घ्यायला पाहिजे होता. काय नाही, ते मम्मीला विचार, मम्मी घेत असते. आपण गावाला घेतलेलं ना. हाय आपल्याकडे. तर हे आहे ते मंदिर आणि ते अशी दुकानं आहेत जिथे पितळेचीच भांडी भेटतात आणि स्वस्त भेटतात. आणि आता हे गौरी गणपतीचं डेकोरेशनचं सामान आलेलं आहे. तर गौरीचं डेकोरेशनचं तर खूपच छान होतं आणि प्राईससुद्धा इतकी नाही आहे. आणि हे गौऱ्या सगळ्या.
आणि बऱ्याच दिवसांनी मुंबईसारख्या पाणीपुरीची टेस्ट मिळाली, नाही तर पुण्यात पाणीपुरी मुंबईसारखी मिळणं शक्यच नाही. तर जाता जाता एका ठिकाणी मॉजिटो छान भेटतो, तर ते प्यायला आम्ही गेलो. आणि तिकडून जात असताना लक्षात आलं की शनिवार वाड्यात लेझर शो असतो संध्याकाळचा. तर मग विचार केला की जाऊन बघू जर तिकीट मिळते का. तर 7 ते 8 मराठी शो असतो, 8 ते 9 हिंदी शो असतो. तर 8 ते 9चा आम्हाला शोचे तिकीट मिळाले आणि मग आम्ही लेझर शो बघायला गेलो. खरं तर मराठीच बघण्यात मजा येते, पण तिकीट मिळाली हिंदीची, तर म्हणलं शिवानी कधी बघितलेलं नाही तर बघून दे. तर हे फाउंटनवर लेझर शो दाखवतात आणि शनिवार वाड्याचा इतिहास दाखवलेला असतो त्याच्यात. काय मस्त कसं आहे ओम सर्व मागं जर पण कसं गप्पाने बघायचं, अजिबात क्वेश्चन तुझं काय क्वेश्चन असेल तर सांग. गणपती बाप्पा दाता और पिता मैं हूँ अग्निपुत्र सयात। सिंधु सागर की लहरें मेरे पांव पखारती हैं और मावल हवाएं वृक्षों के 1000 भुजाओं से अटखेलियां करती हैं। पश्चिमी समुद्र तटों और उत्तर के मैदानी इलाकों के बीच अडिग खड़ा हूं मैं। समुद्र के किनारे नारियल के गगनचुंबी पेड़, रुपहली रेत पर सितारों से झिलमिलाती शंख और सीपियां, आमों और कटहलों के बोझ से जमीन चूमती पेड़ों की डाल। 1551 साल में फाल्गुन मास की तृतीया को 19 फरवरी 1630 के दिन शाहजी राजे भोसले और उनकी पत्नी जीजाबाई को एक पुत्र रत्न प्राप्त हुआ। बच्चे का नाम रखा गया शिवाजी। और एक दिन मेरे गोद में बसे सर्वश्रेष्ठ किले रायगढ़ में मंगल वाद्य गूंजने लगे। सारे जमा हो गए। अब क्या करना है नाना? नाना, तोप दागूंगा तो वाड़े में गार्दी खाक हो जाएगा। हमारे श्रीमंत का खून। रुको भीमराव पांसे, रुको। क्यों क्यों? गार्दी को मरना ही है। आणि ते संपून येईपर्यंत 10 वाजले असतील, तर आम्ही बाहेरच जेवून आलो. आणि घरी आल्यानंतर मग काम माझं राहिलं होतं, मांजरांना गोळा करायचं. चल घरी. तर अख्खा दिवस बाहेर होती. जसं आम्ही गेलोय तसं बाहेर होती, तरी सुद्धा तिचं खेळणं काही बंद झालं नव्हतं. एवढी खेळत होती. चल पिलू. नंतर तिला कशी बशी पकडून मी घरी घेऊन गेले. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.